मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सगळ्यात जास्त धग जाणवते ती मराठवाड्यात। जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजप मराठवाड्यातनं हद्दपार झाली, पण एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा निवडून आणली। त्यामुळे किमान महायुतीचं अस्तित्व मराठवाड्यात राखता आलं, पण इथे सुद्धा मराठा फॅक्टरच महत्वाचा ठरला। 3 उमेदवारांमध्ये महायुतीचा एकमेव उमेदवार मराठा होता, त्यामुळे भुमरे इथनं निवडून येऊ शकले असं बोललं जातं। म्हणजे काय तर मराठा फॅक्टर विरोधात असून सुद्धा मराठा विरुद्ध इतरच्या समीकरणांमुळे मराठा पाठबळ भुमरेंच्या मागे उभा राहू शकलं। असो तर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आपली 99 जणांची यादी 2 दिवसांपूर्वी जाहीर केली आहे। त्यामध्ये या यादीत मराठवाड्यातनं 16 जागांवर भाजपने उमेदवार दिलेत। आता या 16 जागांपैकी 2 राखीव जागा वगळल्या तर राहतात त्या 14 जागा। या 14 जागांपैकी तब्बल 10 जागांवर भाजपने मराठा उमेदवार दिलेत। विरोधात कोण असेल, महाविकास आघाडीत ही जागा कोणाकडे सुटेल आणि समोरून कोणत्या जातीचा उमेदवार येईल, ही समीकरणं विचारात घेऊनच भाजपने तब्बल 10 मराठा उमेदवार मैदानात उतरवलेत। आता समोरून महाविकास आघाडीचा उमेदवार हा कोणत्या जात समूहातनं येणारा असेल आणि इथं जातींचं ध्रुवीकरण होऊन भाजप प्लस मध्ये जाण्याचा प्लॅन कसा आखताय, तो यशस्वी होईल का, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवात करूयात ती मराठवाड्यातल्या कोणत्या 16 जागांवर भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे यापासून। तर भाजपने छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावेंना, मुखेड मधून तुषार राठोडांना, गंगापूर मधून प्रशांत बंबई यांना, किनवट मधून भीमराव केराम यांना, फुलंब्री मधून अनुराधा चव्हाण यांना, भोकरदन मधून संतोष दानवे, परतूर मधून बबनराव लोणीकर, औसा मधून अभिमन्यू पवार, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, तुळजापुरातनं राणा जगजितसिंह पाटील, हिंगोलीतनं तानाजी मुटकुळे, जिंतूर मधून मेघना बोर्डीकर, नायगाव मधून राजेश पवार, भोकर मधून श्रीजया चव्हाण, केज मधून नमिता मुंदडा आणि बदनापूर मधून नारायण कुचे यांना तिकीट दिलंय। यापैकी केज आणि बदनापूर या 2 जागा राखीव आहेत। आता उरतात त्या 14 जागा। आता या राखीव नसणाऱ्या 14 जागा पाहिल्या तर त्यापैकी 2 ठिकाणीच आपले उमेदवार भाजपने बदललेत। भोकरची जागा यापूर्वी अशोक चव्हाणांकडे होती, जिथं भाजपने त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिलंय। तर फुलंब्रीतनं हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झालेत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अनुराधा चव्हाण यांना तिकीट देण्यात आलंय। थोडक्यात या दोन्ही जागांवर मराठा आमदारांची रिप्लेसमेंट मराठा उमेदवारांनीच केल्याचं दिसतं। बाकी ठिकाणी भाजपने आहे त्याच उमेदवारांना संधी दिलेली आहे। अर्थात एका अर्थाने भाजपनं कोणतेच प्रयोग न करता परिस्थिती जैसे थे ठेवल्याचं दिसतं। पण मराठा उमेदवार टाळून भाजपने ओबीसी उमेदवार दिले असते तर चित्र उलटं फिरलं असतं। या उलट परिस्थिती जैसे थे ठेवूनच भाजपने आपला मराठवाडा प्लॅन ऍक्टिव्ह केलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। पण नेमकं कसं ते एका जागेनुसार समजून घेऊयात। तर यातली पहिली जागा आहे ती फुलंब्रीची। इथनं असणाऱ्या भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण या मराठा आहेत। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे विलास औताडे हे उभे राहू शकतात, ते सुद्धा मराठाच आहेत। म्हणजे फुलंब्रीचा सामना मराठा विरुद्ध मराठा होईल। दुसरी जागा आहे भोकरदनची। इथनं भाजपचे उमेदवार आहेत संतोष दानवे, ते सुद्धा मराठा आहेत। समोरून पवार गटातनं चंद्रकांत दानवे उमेदवार असू शकतात, म्हणजे भोकरदनचा सामना सुद्धा मराठा विरुद्ध मराठा। तिसरी जागा परतूरची। इथनं भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर, ते सुद्धा मराठा। इथनं काँग्रेसकडनं सुरेश कुमार जेथली असू शकतात, ते मारवाडी समाजाचे, म्हणजे इथला सामना मराठा विरुद्ध मारवाडी। चौथी जागा औसाची। इथनं भाजपचे अभिमन्यू पवार मराठा, तर इथनं काँग्रेसचे श्रीशैल्य उटगे हे विरोधात असू शकतात, ते लिंगायत, म्हणजे इथला सामना मराठा विरुद्ध लिंगायत। पाचवी जागा निलंग्याची। इथनं भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे मराठा, त्यांच्या विरोधात अशोक पाटील निलंगेकर किंवा अरविंद भातंब्रे हे असू शकतात। अशोक पाटील असतील तर इथला सामना मराठा विरुद्ध मराठा आणि भातंब्रे असतील तर इथला सामना मराठा विरुद्ध लिंगायत। सहावी जागा तुळजापूरची। इथनं भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे मराठा, त्यांच्या विरोधात धीरज पाटील किंवा मधुकरराव चव्हाण यांची चर्चा आहे, दोघेही मराठा, म्हणजे इथला सामना मराठा विरुद्ध मराठा। सातवी जागा हिंगोलीची। इथनं भाजपचे तानाजी मुटकुळे मराठा, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भाऊराव पाटील असू शकतात, ते सुद्धा मराठा, त्यामुळे इथला सामना सुद्धा मराठा विरुद्ध मराठा। आठवी जागा जिंतूरची। इथं भाजपच्या मेघना बोर्डीकर, त्या मराठा, इथनं पवार गटाचे विजय भांबळे उमेदवार असू शकतात, ते सुद्धा मराठा, त्यामुळे इथला सामना सुद्धा मराठा विरुद्ध मराठा। 9वी जागा नायगावची। इथनं भाजपचे राजेश पवार मराठा, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मिनल खतगावकर असू शकतात, त्या सुद्धा मराठा, त्यामुळे इथला सामना सुद्धा मराठा विरुद्ध मराठा। 10वी जागा आहे ती भोकरची।
भाजपच्या उमेदवार आहेत श्रीजया चव्हाण, त्या मराठा. त्यांच्या विरोधात BR कदम, बाळासाहेब रावणगावकर, संदीप कुमार देशमुख यांची चर्चा होतीये. हे तिघे सुद्धा मराठा, त्यामुळे इथला सामना सुद्धा मराठा विरुद्ध मराठा. 11वी जागा संभाजीनगर पूर्वची. इथनं भाजपचे अतुल सावे उमेदवार आहेत, ते ओबीसी आहेत. त्यांच्या विरोधात गतवेळी MIM होती. यावेळी इथनं काँग्रेस मुस्लिम उमेदवार देईल अशी चर्चा आहे. त्यामुळे इथला सामना ओबीसी विरुद्ध मुस्लिम असा होण्याची शक्यता आहे. 12वी जागा आहे मुखेडची. इथनं भाजपचे तुषार राठोड, ते ओबीसी आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडनं यशपाल भिंगेंच्या नावाची चर्चा आहे, ते धनगर अर्थात ओबीसी. त्यामुळे इथला सामना ओबीसी विरुद्ध ओबीसी. 13वी जागा आहे गंगापूरची. इथं भाजपचे उमेदवार आहेत प्रशांत बंब, ते जैन समाजाचे. त्यांच्या विरोधात सतीश चव्हाणांची चर्चा आहे, ते मराठा आहेत. त्यामुळे इथला सामना जैन विरुद्ध मराठा. 14वी जागा आहे किनवटची. इथं भाजपचे भीमराव केराम, ते आदिवासी समाजाचे आहेत. त्यांच्या विरोधात प्रदीप जाधव नाईक, हे बंजारा समाजाचे. त्यामुळे इथला सामना आदिवासी समाज विरुद्ध बंजारा समाज असा होऊ शकतो. आता 16 पैकी 2 राखीव जागा सोडल्या तर राहतात 14 जागा. या 14 जागांपैकी 10 जागांवर भाजपने मराठा उमेदवार दिलेत. या 10 जागांपैकी 8 जागांवर मराठा विरुद्ध मराठा सामना होऊ शकतो, तर 2 जागांवर भाजपच्या मराठा उमेदवारांविरोधात इतर समाजातले उमेदवार येऊ शकतात. तर दुसरीकडे इतर समाजातनं ज्या 4 जागा भाजपने दिल्यात, तिथल्या 4 उमेदवारांपैकी फक्त एकाच उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार येऊ शकतो. म्हणजे काय, तर भाजपच्या 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडी मराठाच उमेदवार देऊ शकते, तर 2 ठिकाणी नॉन मराठा उमेदवार देऊ शकते. साहजिकच या गणितामध्ये भाजप फायदा मिळू शकते असं म्हणता येतं. आता हा फायदा भाजपला कसा होईल ते सुद्धा समजून घेऊयात. भाजपला होणारा पहिला फायदा म्हणजे मराठा विरुद्ध मराठा असणाऱ्या 8 जागांवर भाजपची स्ट्रॅटेजी. मराठा विरुद्ध मराठा असणाऱ्या जागांवर जरांगे पाटलांच्या प्रभावात असणारा मराठा समाज नक्की काय करेल हे महत्त्वाचं ठरू शकतं. जरांगे पाटलांनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा निर्णय सांगितलेला आहे, पण हे करत असताना आपण उमेदवार देणार अशी ही घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. म्हणजे काय, तर भाजपच्या या 8 उमेदवारांच्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार दिले, तर आंदोलनाच्या थेट प्रभावाखाली असणारं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने असणाऱ्या मराठा उमेदवारांकडे शिफ्ट न होता ते जरांगे पाटलांच्या उमेदवारांकडे शिफ्ट होऊ शकतं. आता आंदोलनाच्या प्रभावाखाली असणारा मराठा मतदार मात्र दोन्ही मराठा उमेदवारांच्या मागे विभागला जाऊ शकतो. त्यामुळे इथं ज्या उमेदवाराच्या मागे ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण होऊ शकतं, त्या उमेदवाराच्या विजयाचे चान्सेस हे वाढू शकतात. म्हणजे या 8 जागांवर भाजपने ओबीसी वोट बँक आपल्या बाजूने खेचून घेण्यात यश मिळवलं तर भाजपचे उमेदवार प्लस मध्ये जाऊ शकतात. पण या प्लस मध्ये जाण्याचे जास्तीत जास्त शक्यता आणि चान्सेस हे जरांगे पाटलांनी या मराठा विरुद्ध मराठा सामन्यात हस्तक्षेप करत स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले तरच शक्यता वाढताना दिसते. अन्यथा आंदोलनाच्या प्रभावाखाली असणारा मराठा समाज महाविकास आघाडीच्या उमेदवारांमागे एकवट होऊ शकतो. आता बोलूया 2 जागा जिथं भाजपकडनं मराठा उमेदवार आहे पण समोरून मराठा उमेदवार नसेल अशा जागांबद्दल. यातली एक जागा आहे ती परतूरची आणि दुसरी जागा आहे ती औसाची. बबनराव लोणीकर आणि अभिमन्यू पवार हे दोघेही मराठा. लोणीकरांच्या विरोधात जेथलिया हे मारवाडी समाजातून येणारे, तर अभिमन्यू पवारांच्या विरोधात श्रीशैल्य उटगे हे लिंगायत समाजाचे उमेदवार असू शकतात. आता इथली मराठा समीकरणं उमेदवारांकडे पाहून मराठा उमेदवारांच्या मागे उभा राहू शकतात. ज्याप्रमाणे संभाजीनगर लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार असून सुद्धा भुमरेंच्या मागे जरांगे पाटलांच्या आंदोलनातली मराठा फोर्स उभी राहिली, तसंच इथेही होऊ शकतं. पण हे होताना ओबीसी आणि लिंगायत दुरावणार नाहीत याची काळजी पक्ष घेताना दिसतोय. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लिंगायत समाज सोबत जोडण्यात भाजपला यश मिळताना दिसून येतं. कर्नाटक सहित महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लिंगायत समाजाला आपल्या सोबत घेण्याची पॉलिसी कमळ चिन्ह आणि लिंगायत समाज हे समीकरण बांधणारी दिसते. म्हणजे औसामधनं अभिमन्यू पवारांच्या मागे मराठा प्लस लिंगायत हे समीकरण लागू शकतं, तर परतूरमध्ये मराठा प्लस ओबीसी हे समीकरण लोणीकरांच्या मागे कमळ चिन्हामुळे लागतं. थोडक्यात या 10ही जागांवर मराठा उमेदवार दिल्याने भाजप फायद्यात जाताना दिसतेय. आता मुद्दा येतो तो राहिलेल्या जागांचा. त्यातली एक जागा आहे अतुल सावेंची, संभाजीनगर पूर्वची. इथं अतुल सावे ओबीसी असले तरी त्यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार असेल. अशा वेळी हिंदुत्वाचा फॅक्टर जातीच्या फॅक्टरला ओव्हरटेक करू शकतो असं म्हटलं जातं. परिणामी मराठा मतदार सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी सावेंसोबत येऊ शकतात. मुखेडचा सामना ओबीसी विरुद्ध ओबीसी असा दिसतो. इथे मराठा वजा झाला तर भाजपसाठी सामना अवघड ठरू शकतो. पण बंजारा विरुद्ध धनगर या सामन्यात धनगर मराठा संघर्षाचा फायदा भाजपला मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी
फायद्याचा ठरू शकतो. तर किनवटचा सामना सुद्धा नॉन मराठा उमेदवारांमध्ये होताना दिसतो. पर्यायानं इथली समीकरणं वेगळी लागतात. मराठा फॅक्टरवर मराठवाड्यातनं भाजपला एकमेव जागा अडचणीत येताना दिसते ती म्हणजे गंगापूरची. प्रशांत बंब हे जैन समाजाचे, तर त्यांच्या विरोधात उभा राहणारे सतीश चव्हाण हे मराठा. त्यामुळे मराठा ताकद त्यांच्या मागे उभा राहू शकते, ज्याचा थेटपणे तोटा भाजपला होऊ शकतो. पण ही रिस्कची एक जागा वगळता प्रत्येक ठिकाणी भाजपने विरोधात कोणत्या जातीचा उमेदवार येईल आणि तो सामना जात समीकरणांमध्ये कसा होईल याचा विचार करूनच उमेदवारी दिल्याचं दिसतं. त्यामुळेच जातीच्या फॅक्टरवर उमेदवारीतनं शह देण्याचा प्लॅन भाजपने आखलाय असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? मराठवाडा जिंकण्याचा भाजपचा हा प्लॅन यशस्वी होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.